जलजीवन मिशन योजनेतील कामांचे वारंवार तक्रारी करून देखील रखडलेलं काम सुरू होत नसून याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांना लेखी पत्र दिलं, मात्र त्यांनी देखील दुर्लक्ष केल्याचं सांगवी गावचे सरपंच कनिलाल पावरा यांनी सांगितलंय। धुळे जिल्ह्यातील जलजीवन मिशनचं काम अक्षरशः कोरडं पडलंय। केंद्र सरकारनं घर घर जल योजना ही महत्त्वाकांक्षी संकल्पना घेऊन जलजीवन मिशन योजनेची सुरुवात केली, मात्र निधी अभावी 2 वर्षापासून 451 पैकी निम्म काम आजही ठप्प आहे। हे काम सुरू व्हावं यासाठी स्थानिक पुढाऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन दिलं, मात्र अद्यापही काम रखडलेल्याच अवस्थेत आहे। धुळे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत 451 कामे हे मंजूर झालेले आहेत। निम्म्याहून अधिक कामं निधी अभावी रखडले आहेत। वारंवार तक्रार करूनही देखील निधी मिळत नाही। आपल्यासोबत काही लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना विचारू, दादा काय सांगाल? आपल्या गावातील काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले, आपण कुठे पाठपुरावा केलाय का? साहेब, आम्ही भरपूर पाठपुरावा केला। कामा 2 वर्षापासून बंद आहे। सुरुवात केला 2023-24 ला आणि त्या 5-6 2-4 महिने 3-4 ते 5-6 महिने काम केलं त्यांनी आणि नंतर त्यांनी बंद केलं। तेव्हा 2 वर्षापासून आज हात बी लावत नाही, कोणी येत बी नाही। नुसतं आम्ही तक्रार करत राहतो पाटील गुलाबराव पाटील साहेबाला, कारण की तो पुरवठा मंत्री आहे, त्याच्या पाणी पुरवठा मंत्री, त्याच्याकडे बी आम्ही तक्रार केली। ठेकेदार नेमकं काय उत्तर देतात? ठेकेदार हेच बोलता की बा आम्हाला अभी करेंगे, अभी काम करेंगे आणि काय ठेकेदार आखिर बोलते की हमारे को पैसे नहीं मिल रहा भाई सरकार के पास से पैसे नहीं मिले, एवढं सुद्धा सांगितलं। म्हटलं आमच्या गावाला तुम्ही का फसवलं? आमचं काम तुम्ही गुजरावून ठेकेदार का घेतला? ज्यांनी गुजरातचा ठेका घेतला त्यांनी त्यांच्या काम अपूर्ण आहे, कारण की ते लोक ऐकूनच घेत नाही। ठेकेदार सह शासनाने उडाउडीची उत्तर देत असल्यामुळे नेमकं आता लोकप्रतिनिधीही काय करावं हे त्यांना सुचत नाही। ईश्वर बोरसे, लोकशाही मराठी, धुळे। जलजीवन मिशन अंतर्गत धुळे जिल्ह्यामध्ये 451 योजना मंजूर आहेत। त्यापैकी 226 योजना पूर्ण झालेल्या आहेत। उर्वरित योजना या प्रगतीपथावर आहेत। निधी अभावी व सुधारित प्रस्ताव असल्यामुळे योजनांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।